पोलीस भरतीमध्ये ना प्रत्येक वर्षी आपण बघत असाल ना न्यूज मध्ये, तर प्रत्येक वर्षी ना 1 ते 2 जणांचा धावण्यामुळं किंवा चक्कर येण्यामुळं पोलीस भरती दरम्यान मृत्यू होतो कॅन्डिडेटचा. तर आणि काही वेळेस आपण असं ऐकलंय ना की मार्क्स नाही भेटले म्हणून फेलियर आलं आणि त्यानंतर आत्महत्या केली. पण विषय असं ऐकलं ना तर प्रत्येक जण असं बोलतं काय गरज आहे यार, की हे काय लास्ट ऑप्शन नाही का, असं असं तुम्हाला बोलबच्चन सगळं देणार. पण ना जो मुलगा सकाळी उठून रोज प्रॅक्टिसला जातो आणि स्वतःचा वेळ द्यायचा प्रयत्न करतो आणि दिवस जवळ येतात, त्यानंतर भरपूर इंजुरीज, त्यानंतर तो बाहेर निघतो, त्यातून ग्राउंड देतो, मार्क्स भेटतात, थोडेफार ग्राउंड मध्ये मिस्टेक होते, कधी उन्हामुळे किंवा स्वतः तब्येत खराब होते, आणि त्याच्यानंतर जेव्हा तो आजारी पडतो आणि कमी मार्क्स येतात ना, तर त्याला कमी मार्क्स आल्यावर ना फक्त तेच आठवतं. ते म्हणजे काय, की त्याला 4 लोक जे बोलले होते ना की हे तुला जमणार नाही, होणार नाही, तू करू शकत नाही आणि सोडून दे, तू होऊ शकत नाही, तर असे शब्द त्याला कंटिन्यू कानावर ऑटोमॅटिक ऐकू येतात आणि त्याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये जातो. तर आणि तो शेवट डोक्याचं पाऊल उचलतो. तर वरती हा शेवटचा ऑप्शन आहे का, तो त्यासाठी जो प्रत्येक जण करतो. पण ती पण गोष्ट बरोबर जीवाला पण जपलं पाहिजे. पण प्रत्येकाची जीवाला जपण्याची कॅपॅसिटी नसते, कारण काही खूपच कमजोर असतात जे स्वतःला अशा परिस्थिती हँडल नाही करू शकत. तर ऍटलिस्ट जर तुम्ही त्या मुलांना सपोर्ट करू शकत नाहीत ना, तर ऍटलिस्ट तुम्ही त्यांना बोलून त्यांना डिवचू करू नका की तू करू शकत नाही, की तुला जमणार नाही, हा का भरती होणार आहे. तर ऍटलिस्ट एकतर सपोर्ट करा, नाही त्यांना बोलूच नका काय, जेणेकरून ते जे करणार आहेत ते पण त्याच्याकडे होणार नाही. तर जेणेकरून अशी वेळ प्रत्येक मुलावर आणि मुलीवर नको व्हायला की ते शेवटचं पाऊल उचलतील आणि काहीही करू शकतील. म्हणजे जसं की आत्महत्या झाली, अचानक त्यांचा जीव जाणं, मन कमजोर होणं. सपोर्ट करा. पोलीस भरतीला येणारा प्रत्येक पोरगा हा मोठ्या खानदानातला नसतो किंवा मोठ्या पैशावाला घरातला नसतो, म्हणून सपोर्ट केला पाहिजे आपण. तर आपलं समाजात त्याची मजा उडवली जाते.